दरम्यान मुशी येथील कचरा डेपो परिसरात दुर्घटनाग्रस्त इमारतीचा मलबा हटवण्याचं काम गेल्या 40 तासाहून अधिक काळ युद्धपातळीवर सुरू आहे। मलब्याखाली अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराचे जवान शर्थीचे प्रयत्न करतात। मात्र अद्यापही कोणत्याही पद्धतीचा शोध लागलेला नाही। आपण बघतोय गेले 40 तास हे शोध कार्य अविरतपणे सुरू आहे, मात्र अद्यापही कोणाचाही शोध लागलेला नाही। दरम्यान याच घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। बघूया। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील प्रशासकीय इमारत ढासळून आता जवळपास 42 तास झालेत। अद्यापही इमारतीच्या तळमजल्यावरती जे अडकलेले 8 कर्मचारी त्यांचा शोध लागला नाहीये। गेले कित्येक तासांपासून त्यांच्याशी होणारा संपर्क तुटलाय। कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांच्याकडून येताना दिसत नाही, संपर्कच होत नाही। साऊंड व्हायब्रेटर, त्याचबरोबर डॉग स्क्वॉड, वॉकी टॉकी, कुठलेही संसाधन आता कामी येताना दिसत नाही। कुठल्याही प्रकारे ते आतमध्ये कोणत्या बाजूला नक्की अडकलेत याचा शोध लागत नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं अग्निशमन दल असेल, एनडीआरएफचे जवान, भारतीय लष्कराचे जवान शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत। काल जे काही त्यांनी प्लॅन या सर्व कर्मचाऱ्यांच्या शोध कार्यासाठी राबवले होते ते सर्व फेल जाताना दिसत आहे। काल एक मोठं आव्हान होतं की जी इमारत पडली तिच्या मध्यभागी भेगा पडल्या, त्यामुळे आतमध्ये अडकलेले कर्मचारी त्याचबरोबर बचाव कार्य करणारे जे जवान आहेत त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता। मोठं आव्हान या कर्मचाऱ्यांसमोर होतं शोधकार्य करणाऱ्या, त्यामुळे मोठी काळजी घेतली जाते। आता या इमारतीच्या बाजूला जो कचऱ्याचा मलबा आहे तो पूर्णपणे बाजूला केला जाणार आहे। थोडे थोडे करत हा मलबा बाजूला केला जाणार आहे। आता आपण पाहू शकतो की JCB मशीन आहेत, पोकलँड मशीन आहेत, त्यांच्यामध्ये हा संपूर्ण कचरा भरला जातो आहे आणि बाजूला नेऊन टाकला जातो आहे, जेणेकरून इमारतीच्या भोवताली जो काही मलबा साचला आहे, कचरा साचला आहे, तो पूर्णपणे निकामी करता यावा। त्यानंतरच आतमध्ये अडकलेले कर्मचाऱ्यांचा ड्रिलिंग करून शोध घेता यावा, त्यांच्यापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा। कुठल्याही प्रकारे आतमध्ये अडकलेले कर्मचारी असतील, त्याचबरोबर त्यांचे शोधकार्य करणारे जवान असतील, यांच्या जीवितास धोका होऊ नये यामध्ये पुरेपूर काळजी घेते। आता जवळपास 42 तास होऊन गेले, अद्याप देखील आतमध्ये अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध लागला, त्यामुळे त्यांचे नातेवाईक एकूणच चिंता व्यक्त करताना दिसत। त्यामुळे आता शर्थीचे प्रयत्न करताना एनडीआरएफचे जवान, भारतीय लष्कराचे जवान आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जवान आज शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात। आज जवळजवळ 3 दिवस होऊन गेलेत, अद्याप देखील हे शोध कार्य चालू असल्याचं पाहायला मिळतं। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड, पुणे।